नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण आयकर विभाग मुंबई यामध्ये सरकारी नोकरीची भरती निघालेली आहे। यामध्ये एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत, त्या जागांसाठी पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर ही भरती कधी सुरू होणार आहे आणि आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आयकर विभाग मुंबईमध्ये 97 विविध पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे। आयकर म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई भरती 2026 मधली ही इन्कम टॅक्सची भरती होणार आहे। तर यामध्ये प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई प्रदेश, स्टेनोग्राफर ग्रेड 2, कर सहाय्यक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी म्हणून नियुक्तीसाठी गुणवत्ता व पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवत आहे। एकूण 97 पदे इथे भरली जाणार आहे। त्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। आयकर विभागात सरकारी नोकरी मिळवायची आहे तर ही खूप चांगली संधी आहे। आयकर विभाग मुंबईमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात आयकर विभाग मुंबई प्रदेश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी ही जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी। त्याची PDF ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे देणारच आहे। भरतीचा विभाग आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे। तर भरतीची श्रेणी कोणती आहे, तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट भरती आहे। एकूण 97 पदे इथे भरली जाणार आहे। पदाचे नाव आहे कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 आणि मल्टीटास्किंग स्टाफ असे 3 पदे इथे भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी पास। तुम्ही 10वी पास असाल, तुम्ही 12वी पास असाल किंवा तुमची पदवीधर असाल, पदवी झालेली असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात। स्टेनोग्राफर ग्रेड 2 12 लेवल यासाठी एकूण 25,500 ते 81,100 असा पेस केला आहे। कर सहाय्यकसाठी 47 लेवलसाठी 25,500 81,100 असा पेस केला आहे। त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ MTS 38 लेवलसाठी 18,000 ते 56,900 असा पेस केला असणार आहे। तर ही भरतीची पद्धती जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। त्यामुळे सर्वांना सोयीस्कर आहे। तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या जिल्ह्यात असाल, ज्या गावात असाल, तिथून तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। वयोमर्यादा जर तुमचं वय 18 वर्ष असेल आणि 27 वर्षापर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकता। म्हणजे 18 वर्षाच्या पुढील आणि 27 वर्षापर्यंतचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात। भरतीचा कालावधी ही परमनंट स्वरूपाची नोकरी आहे। पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता म्हणजे जसं स्टेनोग्राफर ग्रेड 2 आहे त्या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी पात्र आहात। त्याचबरोबर कर सहाय्यक TA या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे किंवा त्या समकक्ष पात्रता असेल तर तुम्ही कर सहाय्यकसाठी अर्ज करू शकतात। मल्टीटास्किंग स्टाफ MTS या पदासाठी मॅट्रिक इन समतुल्य परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजे 10वी पास किंवा त्यासारखी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही MTS साठी पात्र आहात। नोकरीचं ठिकाण असणार आहे जॉब लोकेशन मुंबई येथे हा जॉब असणार आहे। अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी पदांसाठी लागणारी पात्रता निश्चित करावी। म्हणजे आपण या पात्रतेमध्ये बसतो का, जर बसत असाल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करा। दिलेल्या तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, पात्रता निकष, रिक्त पदे, इतर अटी आणि थेट भरतीसाठी सूचनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। उमेदवार एकाच अर्जात एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो, परंतु उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करावा। जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले तर असे सर्व अर्ज थोडक्यात नाकारले जातील।
म्हणजे तुम्ही एका वेळेस एकाच पदासाठी अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे ही भरती होत आहे आणि या भरतीत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 रात्रीपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जी मी PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती एकदा ओपन करा, ती लिंक, आणि ती एकदा व्यवस्थित सविस्तर जाहिरात वाचून घ्या आणि मगच अर्ज करा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत. धन्यवाद.